तहव्वूर राणाला घेऊन एनआयएची टीम आज संध्याकाळपर्यंत भारतात दाखल होणार। दिल्लीमध्ये एनआयएच्या ऑफिस जवळच्या मेट्रो स्टेशनचे गेट बंद, राणाभोवती कमांडोंची सुरक्षा असेल। अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालवण्याची शक्यता। सुनावणीसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। तहव्वूर राणाला आझाद मैदानासारख्या सार्वजनिक जागी फाशी द्या, शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंची मागणी। शिक्षा द्यायला कसाबसारखा उशीर करू नये, सरकारकडून अपेक्षा। सुनील तटकरे यांचं जेवणाचं आमंत्रण अमित शहांनी स्वीकारलं। पालकमंत्री पदाबाबत चर्चेची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर। शरद पवार कालही आमचं दैवत होते आणि आजही आहेत। अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं गुणगान। तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत, पवारांनाच जाणीव करून दिली। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात केवळ 56% पगार मिळाला। निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती। कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, इंटकच्या श्रीरंग बर्गेंचा सवाल। राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांसाठी 1 कोटींची आयपॅड खरेदी। मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय। सामान्य प्रशासन विभागाकडून जीआर जारी। वाल्मी कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचा बीड न्यायालयात अर्ज, तर कराडच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज। 24 एप्रिलला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी। धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा मुंडेंचा हल्लाबोल। संघर्षाच्या काळात मालमत्ता मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेंसाठी पैसे उभे केल्याचा दावा। तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाखांची मदतही नाकारली। परवा चंद्रकांत पाटलांनी दिलेली 1 लाखांचीही मदत परत। पैसे नको, दीनानाथ रुग्णालयाच्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी। पुण्याला जाणाऱ्या मार्गावर अमृतांजन पुलापासून नडोशी बोगद्यापर्यंत वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा। वाहन चालकांना मनस्ताप। सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, 2000 रुपयांनी दर वधारले। जीएसटीसह सोन्याचा प्रति तोळा भाव 94,000वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।